हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण उरलेल्या डाळीपासून आणि गव्हाच्या कणकेपासून एक बिहारी स्टाईल दाल पिठी किंवा दाल की दुल्हन अशी एक नवीन रेसिपी पाहणार आहोत बघा। तर चला सुरुवात करूया। कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी टाकायची आहे बघा। एक नाश्त्याचा प्रकार आहे हा दाल की दुल्हन, त्याला दाल पिठी, बिहार लोकांची रेसिपी आहे बघा। आता मस्त कढीपत्ता, टोमॅटो आणि जिरी मोहरी याची फोडणी घातलेली आहे। एक चमचा आलं आणि लसूण सुद्धा याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बघा। म्हणजे त्या डाळीपासून आपल्याला थोडंसं वरण बनवायचं आहे। आलं लसूण घातलं, आता हे परतून घेऊन टोमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचं आहे बघा। याच्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद ॲड करायची आहे आणि मिक्स करून आपण जी डाळ होती रात्रीची शिल्लक राहिलेली असते किंवा अशीच आपण केलेली एक्स्ट्रा राहिलेली ती यामध्ये ॲड करूया। हवं तेवढं पाणी सुद्धा घालूया, कारण आपण जे दाल की दुल्हनमध्ये त्या कणकेचे जे आपण कप्स बनवणार आहोत ते शिजण्यासाठी थोडंसं पाणी सुद्धा लागतं। आता आपलं हे वरण झालेलं आहे, आता याला उकळू द्यायचं। खूप सारी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। तुम्हाला थोडंसं स्वीट हवं असेल तर यामध्ये थोडंसं गुळ पावडर सुद्धा ॲड करू शकता। तर आता हे शिल्लक राहिलेले कणिक आहे बघा गव्हाचं पीठ, त्याचंच आपण इथं ही रेसिपी बनवणार आहोत। आता मस्त गोळा लाटून घ्यायचा आहे आपल्याला, पोळी लाटून गोळा करून पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे बघा आपल्याला। बिहारी लोकांची दाल की दुल्हन अशी ही रेसिपी आहे आणि नाश्त्यासाठी उत्तम आहे, झटपट होते। बराच वेळा आपण रात्री चपात्या बनवल्या की त्याचं पीठ एक्स्ट्रा राहतं किंवा डाळ शिल्लक राहते आणि 2-3 चपात्याचं पीठ आणि थोडीशी डाळ एक वाटी यात ही रेसिपी होऊन जाते, पुरेशी आहे तेवढी। तर चला आपली पोळी लाटून झाली। आता काय करायचं आहे, एक टोकदार असं वाटी, ग्लास किंवा छोटासा डब्बा घ्यायचा आहे बघा आणि असे छोटे छोटे अशा राऊंड पुऱ्या आपल्याला त्याच्या पाडून घ्यायच्या आहेत एका ह्याच्या पोळीच्या, म्हणजे पटकन होतात। एक लाटून जरा टाईम जातो म्हणून एकच पोळी मोठी लाटायची आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या टोकदार अशा भांड्यानं। आता काय करायचं आहे, ह्याच पुरीचा आपल्याला असं 2 हाताच्या बोटांमध्ये पकडून असं मस्त डिझाईनमध्ये कप बनवायचे आहेत बघा। अशी डिझाईन द्यायची आहे, म्हणजे हे दिसायलाही भारी दिसतं आणि झटपटही। तर पहा असे याचे कप्स बनवायचे आहेत डिझाईनमध्ये। दाल की दुल्हन असं या रेसिपीचं नाव आहे बघा। तर अशाच प्रकारे आपण आणखीन उरलेल्या पोळ्या सुद्धा लाटून घेऊया, त्याच्या पुऱ्या पाडायच्या आणि नंतर त्याचे कप्स तयार करायचे असे 2 बोटांमध्ये पकडून। तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे बघा। मस्त प्रोटीनयुक्त डाळ आणि त्याच्यामध्ये असे गव्हाचे कप्स बनवायचे डिझाईनचे, जे की पाहूनच मुलं खाऊन जातात बघा। असे मस्त असे आपले आता कप्स रेडी झालेले आहेत। वरण सुद्धा मस्त उकळलेलं आहे बघा। आता याच्यामध्ये हे सगळे कप सोडून द्यायचे आणि 10 मिनिट शिजवायचे लो फ्लेमवरती। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर यामध्ये तुम्ही मिरची किंवा मग लाल मिरची पावडर ॲड करू शकता। पहा मस्त दिसते नंबर असं। थोडा वेळ 5 मिनिट झाकून ठेवाय म्हणजे पटकन शिजलं जातं। पहा आपली रेसिपी झालेली आहे बघा आता। तर चला प्लेटमध्ये सर्व करा आणि एन्जॉय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा। आणि शेवटी आपल्या रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा। बाय।